आता आपण बाबुळ सर या गावामध्ये आलेलो आहात. तर इथं आपल्याला नेटसपची बायोफिटची प्रोडक्ट ह्या ऊसासाठी वापरलेले आहेत. तर सर्वप्रथम तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांना कशा पद्धतीने ह्या ऊसासाठी डोस केलेत तर ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमची ओळख करून द्या आमच्या शेतकरी बांधवांना. माझं नाव अमित टेकवडे, राणा बाबू सर. आपण नेटसर्पच्या औषधे घेतली होती NPK. आता हे किती कुठल्या महिन्यातली लागण आहे सर? जानेवारी 2 जानेवारीची लागण आहे. 2 जानेवारी म्हणजे जानेवारी पूर्ण महिना आणि आता जुलै महिना चालू आहे. म्हणजे जो 6.5 ते पावणे 7 महिन्याचा 6.5 पावणे 7 महिन्याचा ऊस आहे. तर याच्यामध्ये आंतरपीक वगैरे कुठलं घेतलं होतं का आंतरपीक कांद्याचं पीक घेतलं होतं आपण. तुम्ही? कांद्याचं पीक आंतरपीक सुद्धा घेतलं होतं. तर कांद्याच्या पिकामध्ये तुम्हाला काय फायदा झाला? कांद्याचा 150 गुणी निघली होती आपल्या अर्ध्या एकर. 150 गुणी अर्ध्या एकरामध्ये निघली. म्हणजे कांद्याला तुला तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटलेला आहे. तर कांद्या आणि ऊसासाठी त्यावेळेस शेड्यूल म्हणजे फवारणी किती घेतली आणि पाण्यात किती डोस सोडलेले? पाण्यातून अजून 2 डोस सोडले आणि कांद्याला 3 फवारण्या घेतल्या ऊसासाठी. हां, म्हणजे कांदा असताना तुमच्या 2 फवारण्या आपलं 2 पाण्यातून डोस आणि 3 फवारण्या केलेल्या आहेत. आणि जर आता बांधणीनंतर काय केलं ह्याच्यासाठी? म्हणजे बांधल्यानंतर आपण काय सोडलं अजून बांधणीनंतर काय सोडलेलं नाही, फक्त बांधणीच्या आधी 2 डोस केले आणि 3 फवारणी म्हणजे कांदा असतानाच ते केलेले होते. आणि रासायनिक खतं किती वापरलीत काय? रासायनिक एकरी मी 6 गोण्या वापरले. एकरी 6 गोण्या टाकलेले तुम्ही बांधणी करताना. आणि कांद्याच्या टायमिंगला 6 गोण्या. कांद्याच्या टायमिंगला 6 गोण्या. म्हणजे बघा आतापर्यंत 12 गोण्या ह्याला रासायनिक खताच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. म्हणजे रासायनिक खताचा खर्च किती झाला सर्वसाधारण तुम्हाला आतापर्यंत? काय आपण 1000 रुपयाला जर पकडले तर 12 गोण्याचे 12,000 रुपये झाले. आणि आपल्या जैविक खतांचा खर्च किती आला तुम्हाला? एकरी 10,000 रुपये. एकरी 10,000 रुपये आला. बघा 10,000 आपला खर्च, रासायनिक खताचे 12,000 खर्च करून आपण अशा प्रकारचा रिझल्ट बघत आहोत. तर आता ऊसाचं पान जर बघितलं तर सर्वसाधारण आपण बघू शकतो एक 4 बोटाचं पान आहे. म्हणजे खूप पद्धतीचं पान जाडीला आहे. आणि त्याचबरोबर ऊसाच्या कांड्यांची लांबी सुद्धा आहे. तर आपण ऊसाच्या कांड्या किती आहेत त्या पण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि वाढेल 14. हा, म्हणजे 14 कांड्यावरती ऊस आहे. म्हणजे अगदी 6.5-7 महिन्याच्या ऊसात आपल्याला 14 कांड्या बघायला भेटतात. म्हणजे हे नेटसपचं प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधान आहे. मातीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो? मातीमध्ये काही बदल नाही आपल्याला. म्हणजे मऊशी वगैरे आली की नाही? पण आहे. हां, म्हणजे मातीमध्ये मऊशीपणा खूप चांगला आहे आणि पांढऱ्या मुळींचा दरवाजी आपल्याला दिसतो. पण आपण पाहिलं खूप चांगलं. कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.